नमस्कार लाडक्या बहिणींनो, ई-के.वाय.सीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविल्यानंतरही अनेक महिलांना ई-के.वाय.सी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये सुद्धा बरेच बदल, बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून पात्र लाभार्थी महिला स्वतःच किंवा इतरांमार्फत ई-के.वाय.सी प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकतील. पण तरीसुद्धा पात्र लाभार्थी महिलांची ई-के.वाय.सी करण्यासाठीची मुदत संपायची वेळ जवळ आली असून सुद्धा बऱ्याच लाभार्थी महिलांची ई-के.वाय.सी प्रक्रिया अजून बाकी आहे. आणि म्हणूनच आता महिला व बाल विकास मंडळ विभागाकडून ई-के.वाय.सीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेली आहे. आज एका नामांकित वृत्तपत्रामध्ये याविषयीची बातमी छापून आलेली आहे. पाहूया त्यामध्ये काय म्हटले आहे ते. ई-के.वाय.सीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी, लाडकी बहीण योजनेसाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा. मुंबई. लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ई-के.वाय.सी बंधनकारक करण्यात आले. ई-के.वाय.सीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविल्यानंतरही अनेक महिलांना ई-के.वाय.सी करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केल्यानंतर आता या ई-के.वाय.सीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. ज्या महिलांची ई-के.वाय.सी अद्यापही झालेली नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांचे ई-के.वाय.सी अंगणवाडी सेविकांकडून केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या सध्या 2.5 कोटी लाभार्थी आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ई-के.वाय.सी न केल्यास या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. सुरुवातीला 18 नोव्हेंबरची असलेली मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असली तरी अद्यापही लाखो महिलांचे ई-के.वाय.सी पूर्ण झालेले नाही. चूक झालेल्यांनाही संधी. त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या ई-के.वाय.सीमध्ये चूक झाली आहे त्यांना पुन्हा ई-के.वाय.सी करून आपली चूक सुधारता येणार आहे. मात्र ही शेवटची संधी असून त्यानंतर चूक सुधारली जाणार नाही. त्या महिलांना योजनेतून बाद करण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडूनही आवाहन करण्यात आले असून 31 डिसेंबर आधी चूक सुधारण्याची ही एकमेव संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे, असे या नामांकित वृत्तपत्रामध्ये सांगण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका ई-के.वाय.सीची कागदपत्रे घेण्यासाठी घरोघरी येतील तेव्हा येतील, पण तत्पूर्वी तुम्हाला जर का तुमच्या मोबाईलमधून ई-के.वाय.सी करायची असेल तर याबाबत मी 12 डिसेंबर 2025 रोजी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची स्वतः ई-के.वाय.सी करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.